दर्शक हो नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत BR विशेष कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर सर्व दर्शकांचं स्वागत करतो. आपण पाहतोच की अनेकदा मानवी हस्तक्षेपामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरं जावं लागत आहे आणि असं असताना देखील अनेक सण असतील, उत्सव असतील किंवा आपली जी कृती आहे त्यामधून अनेकदा आपण पर्यावरण दूषित करत असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. मग अशासाठी आता पर्यावरण पूरक कृती करण्याची आपल्याला गरज आहे आणि हे करत असताना सोलापुरामध्ये पर्यावरण पूरक विधायक उपक्रम राबवण्यासाठी ख्यातनाम असं इको फ्रेंडली क्लब आपल्याला माहीतच आहे. तर आज विविध सण उत्सव पर्यावरण पूरक कशा पद्धतीने करता येईल याबाबत बातचीत करण्यासाठी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, पत्रकार आणि पर्यावरण प्रेमी परशुराम कोकणे आपल्या स्टुडिओत आहेत. तर परशुराम सर, आपण आज आमच्या स्टुडिओत आलात आमच्याशी बातचीत करण्याकरता. BR न्यूज कडून आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. तर आपण बघतो की अनेकदा सर की आज जी कृती चालू आहे म्हणजे आपण म्हणतो की विज्ञान युग आहे, मात्र ज्या आपला हस्तक्षेप निसर्गामध्ये होतोय त्यातून अनेक काय म्हणतो की आपण अनेक संकट, नैसर्गिक आपत्ती उद्भवत आहेत. मग असं असताना पर्यावरण पूरक कृती हे आपल्याला करणं गरजेचं आहे. मग हे सर्व होत असताना आपण बघितलं की आपल्या इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम राबवले जातात. मात्र हे सर्व असताना सुरुवातीला इको फ्रेंडली क्लब जो आहे तो कधी स्थापन झाला आणि का करावा असं वाटलं? नमस्कार सोलापूरकर. एक पत्रकार म्हणून समाजातल्या विविध घटकांमध्ये जेव्हा आम्ही वावरत असतो त्यावेळेला प्रत्यक्ष चित्र पाहताना अनेक गोष्टी अशा दिसून येतात ज्या आम्ही पाहतो आणि प्रचंड दुःख होतं. त्यामध्येच गणेशोत्सव आपला असेल किंवा रंगपंचमी असेल. रंगपंचमीला आपल्या इको फ्रेंडली क्लबची सुरुवात झाली होती जेव्हा प्रत्यक्ष मी बाजारामध्ये इको फ्रेंडली रंग किती उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने एक बातमी करण्यासाठी गेलो होतो. आणि जेव्हा मी शहरातल्या विविध भागात फिरलो त्यावेळेला असं लक्षात आलं की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये किंवा आपला जो उत्सव साजरा केला जातो त्या तुलनेमध्ये पर्यावरणपूरक रंग सोलापुरात कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि मग आमच्या सदस्यांनी एकत्र येऊन असा विचार केला की सोलापूरकरांना इको फ्रेंडली रंग उपलब्ध झाले पाहिजेत आणि सोबतच विविध विषयांवर अवेअरनेस झाला पाहिजे. आम्ही लोकांना कमीत कमी पाण्यामध्ये किंवा पाण्याविना कोरडी रंगपंचमी खेळावी असं एक आवाहन केलं आणि तिथून आपल्या या चळवळीची सुरुवात झाली. मग अशा पद्धतीनं आपण बघितलं की एक रंगपंचमीपासून आपल्याला वाटलं की इको फ्रेंडली रंग पाहिजेत, ती रंगपंचमी सुरू झाली. मात्र केवळ रंगपंचमीच इको फ्रेंडली हवी की याखेरीज अनेक सण उत्सव आहेत की ज्याला खरंच आज पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरं करण्याची गरज आहे? खरं तर आपलं रोजचं जगणंच पर्यावरणपूरक असायला पाहिजे. सोबतच आपण जे वेगवेगळे सण उत्साहाने साजरे करतो त्याच्यामध्ये आपला सर्वांचा लाडका गणेश उत्सव असेल किंवा आपली दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करता येते, रंगपंचमी असेल, या सगळे सण आपण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करू शकतो. बरं. तर सर आपण बघितलं की आता आपण म्हणालात की रंगपंचमी असेल, गणेशोत्सव असेल आणि इतर अनेक सण आहेत की आपलं रोजचं जीवन किंवा जगणंच आपण म्हणालात की पर्यावरण पूरक पाहिजे. मग असं असताना गणेशोत्सवाबाबत म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण पर्यावरणाला हानी पोहोचवतो आपल्याला काय वाटतं? मी नवीन काही सांगणार नाही कारण बहुतेक जणांना सगळे ते मुद्दे माहिती आहेत, फक्त त्याच्यावर कोणी विचार करत नाही. आपण जो घरी बाप्पा घेऊन येतो गणेशाची मूर्ती, ती गणेशाची मूर्ती असते पीओपीची आणि पीओपी हा घटक न विरघळणारा घटक आहे. म्हणजे त्याचा जो गुणधर्म आहे तो न विरघळणे असंच आहे. तुम्ही पीओपीला किती महिने किंवा किती वर्ष पाण्यात ठेवलं तरी तो विरघळत नाही आणि त्या पीओपी पासून आपण गणेश मूर्ती तयार केल्या जातात सगळीकडे आणि याच गणेश मूर्तीची आपण स्थापना करतो, त्याची पूजा करतो 11 दिवस आणि शेवटी विसर्जन करतो बाप्पांचं तलावामध्ये, विहिरीमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी अनेकदा आता अलीकडे सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो येत आहेत की गणेशाचं प्रत्यक्ष विसर्जन कधीच होत नाही म्हणजे त्या पीओपीच्या गणेश मूर्तीचं. अनेकदा तर आपण गणेश मूर्तींची विटंबना झाल्याचं पाहिलंय. म्हणजे एखादा हात तुटलेला आहे, सोंड तुटलेला आहे, म्हणजे गणेश मूर्ती पूर्ण विरघळत नाहीये. बरोबर. अनेकदा त्याच्यामुळे प्रदूषण सुद्धा होतं. आपण पीओपीचा गणेश मूर्ती जेव्हा तलावात विसर्जित करतो ती न विरघळल्यामुळे तिथल्या जो पाण्यातलं जैवविविधता जी आहे त्याच्यावर परिणाम होतोय. तिथल्या पाण्यातल्या जलचरांना त्याचा धोका होतोय, पाणी प्रदूषित होतंय. प्रत्यक्ष आपण जेव्हा संभाजी तलाव पाहतो त्या भागातून जाताना जलपर्णी वाढलेली आहे आणि त्या जलपर्णीच्या वाढीला गणेश मूर्ती किंवा
पीओपीच्या गणेश मूर्ती हे एक त्याचं कारण असू शकतं. सोबतच गणेश मूर्तींवर अनेकदा रासायनिक रंगाचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण गणेशाला 11 दिवस हार आणि दुर्वा वाहतो. पण या गणेश मूर्तींसोबतच अनेक लोक त्या निर्माल्याचं पाण्यामध्ये विसर्जन करतात आणि ते सुद्धा पाण्यामध्ये जाऊन पाणी प्रदूषित होण्याला त्याचं एक कारण आहे. आम्ही असा प्रयत्न करतोय की आपल्या गणेशाचं घरीच आपण ते विसर्जन करावं. ह्याच्यासाठी आपल्याला मातीचा गणपती स्थापन करावा लागेल. तर सर, आपण बघतो की आपण जे आता मुद्दे सांगितले किंवा आपणही म्हणालात सुरुवातीला की हे मुद्दे किंवा ज्या पद्धतीनं पीओपी पासून जो जलप्रदूषण होतं किंवा धोका निर्माण होतो तो सगळ्यांना माहितीच आहे. पण हे होत असताना आज काय वाटतं, म्हणजे सद्यस्थिती काय, कुठं जागृती झाली आहे का अजून त्या बाबत जागृत नाही आहेत लोक? आपलं सोलापूर आता स्मार्ट सिटीच्या दिशेने जाते, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना बदलावं लागणार आहे. नुसतं स्मार्ट सिटी रोज चर्चा करून काही होणार नाही. तर प्रत्येक नागरिकाला कृती आपल्याला करून दाखवणार आहे. ही कृती आपल्याला करताना आपण एक थोडासा विचार असा करू की सोलापूरची लोकसंख्या जवळपास 12 लाख आहे आणि त्यापैकी समजा निम्मे लोक म्हणजे 6 ते 5 लाख लोक गणेशोत्सव जर साजरा करत असतील तर सोलापुरात मातीच्या म्हणजे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती किती उपलब्ध आहेत याची संख्या म्हणजे 12 लाखाच्या तुलनेत 12,000 सुद्धा होत नाही. म्हणजे कमी प्रमाण आहे. बरोबर. आणि कमी प्रमाण आहे म्हणून आपण नुसतंच नकारात्मक बोलून पण चालणार नाहीये. हे प्रमाण हळूहळू का होईना वाढतंय आणि जी काही मंडळी आहेत ज्यांना पर्यावरणाविषयी काहीतरी वाटतं बाबा की आपलाही सहभाग यात असावा, त्यामुळे आता विद्यार्थ्यांपासून महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपण सगळ्यांना हा विषय पटवून देतोय की मातीचा गणेश मूर्ती स्थापन करणं का गरजेचं आहे. जसं की आपण ऐकलेलं आहे पूर्वी आपल्या आजोबांना किंवा आजींनी आपला गणपती ते घरीच बनवायचे मातीपासून आणि घरीच विसर्जन केलं जायचं घरातल्या विहिरीमध्ये. पण आता जसं की आपण म्हणालो की पीओपी पासून बनवलेला आकर्षक गणपती गणेश मूर्ती आपल्याला मिळतात आणि त्याचं विसर्जन आपण करतो आणि शेवटी पर्यावरणाला त्याची हानी होते. बरोबर. तर मग आपल्याला काय वाटतं सर की एक जर आपण पूर्ण चौकस विचार केला तर नेमका पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा असावा, म्हणजे त्याच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कसा असावा, आपल्याला काय वाटतं? पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला आधी मातीचा गणपती स्थापन करावा लागणार आहे आणि मातीचा गणपती स्थापन केल्यानंतर आपण जो 11 दिवस निर्माल्य म्हणजे फुलं किंवा हे वाहतो ते सगळं निर्माल्य आपण एकत्रित करून ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि ते निर्माल्य शेवटच्या दिवशी विसर्जना ठिकाणी त्या कचरा कुंडीमध्ये किंवा त्या कलशामध्ये न टाकता त्या निर्माल्यापासून आपल्याला घरी खत तयार करता येऊ शकतं. छान खत तयार होतं आणि आपल्या गणेश मूर्तीची विसर्जन जे आहे ते आपण घरीच करू शकतो. छान टपामध्ये फुलांनी सजवून रांगोळी काढून शुद्ध पाण्यामध्ये, सगळ्यात महत्वाचं, आपण घरच्या घरी विसर्जन करू शकतो. शुद्ध पाणी एवढ्यासाठी मी म्हणतोय आपण जिथं कुठं हे विसर्जन सध्या बाप्पांचं करतोय तिथे कुठेही शुद्ध पाणी नाही आहे, वाहतं पाणी नाही आहे. विशेषतः सिद्धेश्वर तलाव आपण पाहिलेला आहे, संभाजी तलाव पाहिलेला आहे, प्रचंड पाणी प्रदूषित झालंय. सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना माहिती आहे पण कोणी बोलत नाही, संभाजी तलाव परिसरात जवळपास 22 ते 23 सोसायट्यांचं ड्रेनेजचं पाणी त्या ठिकाणी जातंय आणि त्याच ड्रेनेजच्या पाण्यामध्ये आपण आपला बाप्पा विसर्जित करतोय. हे प्रत्यक्ष पाहताना फार असं मनाला हे होतं, दुःखही वाटतं की आपण काय हे करतोय. एकीकडे आपण 11 दिवस बाप्पांची पूजा करायची आणि शेवटच्या दिवशी बाप्पांना त्या घाण पाण्यामध्ये विसर्जित करायचं. मला या मुलाखतीच्या निमित्तानं सोलापूरकरांना सांगायचंय की आपला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक असला पाहिजे. मातीचा गणेश मूर्ती स्थापन करा, त्याच्या निर्माल्यापासून खत तयार करा आणि गणेश मूर्ती जेव्हा आपण विसर्जित करू घरी विसर्जन केल्यानंतर ती माती ते पाणी आपण आपल्या झाडांना घालून त्या ठिकाणी झाड सुद्धा लावू शकतो. तर सर, आपण बघितले की आता इको फ्रेंडली क्लब जो आहे तो अनेक पर्यावरण पूरक उपक्रमांसाठी आता आघाडीवर आहे. मग हे होत असताना एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव ज्याची आपण आता चर्चा केली तर त्यासाठी काय पावलं उचलतंय इको फ्रेंडली? बरेच पावलं आपण उचललेले आहेत, सोलापूरकरांना माहिती आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं जसं की आपण शाळांमध्ये आता मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतोय. मुलांमध्ये त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. आत्ता गेल्याच आठवड्यामध्ये आपण सोलापुरातल्या KLE स्कूलमध्ये, सेवा सदन शाळेमध्ये आणि शिवाजी प्रशालेमध्ये, शिवाय NTPC मधल्या शाळेमध्ये आणि सहस्रार्जुन प्रशालेमध्ये अशा विविध शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कशी तयार करायची याचं प्रात्यक्षिक मुलांना दाखवलं.
हे प्रात्यक्षिक दाखवणं त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. मुलांनी छान छान पद्धतीने गणेश मूर्ती बनवल्या, म्हणजे मुलांच्या संकल्पनेनुसार, म्हणजे वेगवेगळ्या आकारातला किंवा वेगवेगळ्या हवातला गणेश मूर्ती आम्ही तिथं त्या मुलांकडनं करताना पाहिला. ही पावलं उचलतानाच विसर्जनाच्या दिवशी इको फ्रेंडली क्लबची टीम संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी उपस्थित राहते. येणाऱ्या प्रत्येक मंडळाशी, नागरिकांशी, भाविकांशी आम्ही संवाद साधतो. जसं आपण आता मुद्दे मांडतोय तेच मुद्दे त्यांच्यासमोर आम्ही मांडतोय. स्मार्ट सिटी होताना प्रत्येकाला बदललं पाहिजे. तुम्ही जो गणेश मूर्ती स्थापित केला होता, तुम्ही जो गणेश मूर्ती विसर्जित करताय, तो पर्यावरणाला पूरक नाहीये. तुम्ही पीओपीचा गणपती स्थापन केला होता हे आपण त्याला सांगतोय. आणि या विसर्जन करताना पुढच्या वेळेला मात्र तुम्हाला मातीचा गणपती स्थापन करावा लागेल हे सांगतानाच आपण निर्माल्य पाण्यात टाकू नका किंवा प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा हे तिथं पटवून देतो. मग हे झालं सर गणेशोत्सवाबाबत. मग आपण म्हणालो की मुळात आपली जी संकल्पना आहे इको फ्रेंडली क्लबची ती सुरूच झाली रंगपंचमीपासून. तर रंगपंचमीसाठी सध्या इको फ्रेंडली क्लब कसे उपक्रम राबवतो ज्यावेळी रंगपंचमी असते? विविध शाळांमध्ये, कॉलेजमध्ये आपण जाऊन नैसर्गिक पद्धतीने रंग कसे बनवायचे याचं प्रात्यक्षिक आपण मुलांना देतो. झाडांच्या पानांपासून, फुलांपासून, फळांपासून आपल्याला रंग बनवता येऊ शकतात घरच्या घरी. आपण ह्याच्या मुलांना प्रात्यक्षिक केल्या 4 वर्षापासून. मुलांना अनेकदा माहीत नसतं की बाबा कोणतं फळ घेतल्यावर किंवा कोणतं फूल घेतल्यावर कोणता रंग तयार होतो. याचं प्रात्यक्षिक जेव्हा आपण मुलांना दाखवतो वेगळ्या पद्धतीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि हे मुलं घरी जाऊन करून पाहतात. सोबतच सोलापूरकरांना इको फ्रेंडली रंग सहज उपलब्ध व्हावेत यासाठी आपला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपण त्याचा स्टॉल सुद्धा हे करत असतो, उपलब्ध करत असतो. तर आपण अनेकदा बघतो सर की ज्या पद्धतीने आता एक वेगळ्या चळवळी सगळ्या क्षेत्रात सुरू झाल्या, म्हणजे अगदी खाद्यान्नापासून आपण म्हणतो की पर्यावरणपूरक, त्यानंतर अशा पद्धतीने ज्यावेळी सुरू आहे मग आपण म्हणता की इको फ्रेंडली जे रंग आहेत तर ते नेमके ज्यावेळी बाजारात विक्रीला येतात मग काही वेळा असं होतं काही त्यामध्ये देखील भेसळ असते, असा कधी अनुभव आलाय का? अनुभव तर आलेलाच आहे. मला या निमित्तानं सांगायला थोडंसं सांगावंच लागेल. जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही इको फ्रेंडली रंग म्हणून घरी काही घेऊन येता पॅकेट, त्याच्यामध्ये अनेकदा काही व्यापारी, विक्रेते हे इको फ्रेंडली रंगामध्ये रांगोळी किंवा अन्य काही घटक मिसळून त्याची विक्री करतात आणि मग ते आपल्या चेहऱ्याला जेव्हा लागेल त्यावेळेला त्याच्यापासून आपल्याला दुखापत होऊ शकते. मूळ इको फ्रेंडली रंग हे पानापासून, फुलापासून आणि आता चिंचोक्याची पावडर करून त्याच्यामध्ये रंग मिसळून हे रंग तयार केले जातात. त्याच्यामुळे चेहऱ्याला कुठलीही हानी होत नाही आणि विशेष म्हणजे इको फ्रेंडली रंग हे कोरडे असतात आणि या कोरड्या रंगापासून आपण पाण्याविना रंगपंचमी साजरी करू शकतो. पाण्याचा कमीत कमी वापर आपल्याला त्या निमित्तानं करता येतो. जनरली आपण पाहतो की रंगपंचमीच्या दिवशी एक व्यक्ती कमीत कमी 5 ते 6 बादल्या पाणी त्याला लागतं. म्हणजे रंग लावलाय कोणीतरी आणि तो पुन्हा तोंड धुतो, आंघोळ करतो, दिवसभर त्याचं त्याच ह्याच्यामध्ये जातं. आपण जर त्याच ठिकाणी जर कोरडे रंग लावले तर साध्या रुमालाने सुद्धा आपण ते रंग पुसू शकतो आणि प्रत्येक मित्रांना किंवा नातेवाईकांना आपण पुन्हा एकदा रंग लावण्यासाठी उत्सुकतेने पुढे येऊ शकतो. बरोबर. तर आपण बघितलं की प्रत्येक सण उत्सव नेहमी प्रत्येकालाच आनंद देणारे असतात. मग हे सर्व आपण जी आता चर्चा करतोय पर्यावरणपूरक उपक्रमांची, तर यामध्ये मगाशी एक नामोल्लेख आला दिवाळीचा देखील. तर दिवाळी कशा पद्धतीनं म्हणजे निसर्गाला हानी या दिवाळीच्या माध्यमातून पोचते त्याबद्दल काय सांगाल? सगळे सण पर्यावरणपूरक साजरे करत असताना आपल्याला आपल्या सर्वांचा लाडकी जी दिवाळी आहे ती सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी लागणार आहे. त्याचं कारण असं आहे, एखाद्या कुटुंबामध्ये तुम्ही फराळ किंवा कपडे याच्यावर जेवढे खर्च करतो त्याचा निम्म खर्च जो आहे तो फटाक्यांवर सुद्धा होतोय. त्या खर्चाच्या तुलनेचा जर आपण विचार केला तर एखादं कुटुंब त्याच्यावर चालू शकतं किंवा उभारू शकतं. जेव्हा प्रत्यक्ष आपण जात असतो दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर घराबाहेर, त्यावेळी पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज असतात त्या फटाक्यांचे आणि धूर त्याचा जो आहे तो प्रदूषित करत असतो वातावरणाला. आम्ही मुलांना शाळांमध्ये जाऊन हे सांगतो की फटाक्याला आपल्याला पूर्ण विरोध नाहीये, पण तुम्ही कमीत कमी फटाके उडवा. बरोबर. तुम्ही जे फटाक्यांपासून पैसे वाचवाल ते गरीब विद्यार्थ्यांना किंवा समाजाच्या उपयोगी आपल्याला काही करता येईल किंवा फराळ वाटप करता येईल का या अनुषंगाने आपण सांगतोय. आणि हे पटतंय आता मुलांना पटतंय, पालकांना पटतंय. अनेक शाळांमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष
दिवाळीतले काही चित्र त्यांना व्हिडिओच्या स्वरूपात दाखवतो की किती प्रदूषण होते, प्राण्यांना माणसांना कसा धोका होतोय, मुलं त्याच्यावर विचार करतायत. आणि अनेक शाळांमध्ये आपल्याला याचं दिसून आलंय की मुलांनी आता कमीत कमी फटाके उडवायला हे दिवाळी साजरी करायला सुरुवात केलेली. म्हणजे एक प्रकारे जे फटाक्यामधून खर्च होतो म्हणजे तोच आनंद आपण दुसरीकडे देखील एक आपल्या सरळ हाताने ज्यावेळी मदत करतो गरजूंना तर त्यातून देखील मिळू शकतो. बरोबर. आता आपण चर्चा केली सर की विविध सण उत्सवातून म्हणजे कशा पद्धतीने एक बदल घडू शकतो आणि पर्यावरणपूरक सण उत्सव आपण कसे साजरे करू शकतो. मात्र आपण बघतो की सध्या जे वाढतं प्रदूषण आहे ते मग प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे जल असेल, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, तर यातून मग आता वृक्षारोपण एक काळाची गरज म्हणून आपल्या समोर भासते आहे. तर याबद्दल काय सांगाल आपण? वृक्षारोपणाच्या अनुषंगाने इको फ्रेंडली क्लबने बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम राबवलेला आहे. जसं की महाराष्ट्र शासन दरवर्षी वृक्षारोपणाची मोहीम राबवतं. त्या मोहिमेत आपण उत्साहाने सहभागी होतो. शासनाच्या विविध घटकांसोबत आपलं वृक्षारोपण चालू असतात. शिवाय विविध शाळांमध्ये आपण सीडबॉलच्या कार्यशाळा घेतो आहोत. मुलांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी बियांचं संकलन करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देतो. बरं. तर सर सीडबॉल हे बऱ्याचदा मीही ऐकलंय, आपले दर्शक देखील ऐकत असतील. मग सीडबॉल म्हणजे नेमकं काय आणि ती बनवण्याची पद्धत काय याबद्दल काय सांगाल? सीडबॉल म्हणजे याची संकल्पना मी तुम्हाला सांगतो. आपण जे फळं खातो त्याच्या बिया आपण जनरली कचऱ्यात टाकून देतो, पण त्या बिया आपण संकलित करायच्या प्रत्येकाने घरोघरी आणि आपण हे विद्यार्थ्यांना सांगतो आणि विद्यार्थी करतात सुद्धा. या बिया आपण संकलित करायच्या, ते वाळवायच्या आणि सीडबॉलचं जेव्हा कार्यशाळा असते त्या दिवशी आपण ते एकत्रित करून माती आणि शेणाचं मिश्रण करायचं आपल्याला, काळ्या मातीचं, आणि मिश्रण करून त्याच्यापासून छान छोटे छोटे गोळे बनवायचे बॉलच्या आकाराचे आणि त्याच्यामध्ये त्या बिया लावायच्या आणि पुन्हा एकदा ते गोल करून बॉलचा आकार द्यायचा त्याला. आणि ते जेव्हा वाळेल ते बॉल सीडबॉल तेव्हा आपण जेव्हा प्रत्यक्ष निसर्गात फिरायला जातो किंवा प्रवास करत असतो कारमधून किंवा एसटीतून, त्यावेळेला आपण ते निसर्गात फेकून द्यायचं. सीडबॉल जेव्हा टाकून देऊ त्यावेळेला पाण्याचा त्याचा संपर्क आल्यानंतर त्यातून झाड उगवेल अशी ही संकल्पना आहे. आणि याचे रिझल्ट दिसून आलेले आहेत. अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा निसर्ग भटकंतीला जातो किंवा प्रवासाला जातो आम्ही टाकत राहतो. बरोबर. अनेक लोक असंही म्हणतात की झाड लावणं सोपं आहे हे सीडबॉल वगैरे, पण प्रत्येक वेळेला झाड लावण्यापेक्षा वेगळे काही उपक्रम आपण मुलांना देऊ शकतो का, किंवा वृक्षारोपण तर चालूच आहे, पॅरलली आपण दुसरं काही करू शकतो का याचा विचार आपण केला पाहिजे. आणि सीडबॉलचे परिणाम चांगले आहेत. प्रत्येकाने या पद्धतीनं आपल्या घरच्या घरी सीडबॉल बनायला सुरुवात करावी असं मला वाटतं. तर सर आपण बघितलं की या चळवळीमध्ये म्हणजे पर्यावरणपूरक चळवळीत आपण अनेकांशी आपला संपर्क आला. आता काही झालं तरी हा एक बदल आहे मोठा आणि बदल सहसा लवकर म्हणजे लोक स्वीकारतील असं नाही. तर आपल्या या चळवळीला किंवा या उपक्रमांना लोक प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आहे. मुलांना पटतंय, पालकांना पटतंय, ज्येष्ठ नागरिकांना पटतंय. हे सगळं पर्यावरणाचा ऱ्हास जो होतोय तो सगळ्यांना माहिती असतो. बरोबर. जसं की आपण म्हणतो कळतं पण वळत नाही. ते वळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि इको फ्रेंडली ते कळतंय. म्हणजे जसं की दिवाळीला माहित आहे बाबा प्रदूषण होतंय, आपल्याला त्रास होतोय श्वास घ्यायला, पण विचार करत नाही की आपण सुद्धा फटाके घरात आणून ठेवलेत उडवण्यासाठी. आणि जेव्हा आपण हे सांगतो मुलांना की बाबा तुम्ही ज्या पद्धतीने दिवाळी साजरी करताय थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिवाळी साजरी करता येईल का, पर्यावरणपूरक पद्धतीनं, प्रदूषणमुक्त दिवाळी, हे पटतं त्यांना. ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्याला हे विषय पटवून द्यावे लागतात, कारण बऱ्याच म्हणजे अनेक वर्षापासून ते ह्या अशा पद्धतीने सण साजरे करत असतात. आणि आम्ही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली, मुलांना कशाला अन्याय करताय तुम्ही, अशा पद्धतीने लोकांमधनं विचारणा होते. पण पूर्वीच्या तुलनेत आणि आत्ताच्या प्रत्यक्ष आपण पाहतोय की प्रदूषण वाढतंय. वाहनांचं प्रदूषण आहे, वेगवेगळ्या सणांमधून होणारं प्रदूषण आहे. मग आपल्याला भावी पिढीसाठी या सगळ्या सणांच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे ते कुठेतरी कमी करावं लागणार आहे आपल्याला. मग सर आपण बघतो की आता जी तरुण पिढी आहे मग यांना कुठेतरी निसर्गाकडे वळवण्यासाठी इतर काही उपक्रम आपण राबवता का? या सगळ्या तरुणाईला, सोलापूरकरांना निसर्गाच्या सानिध्यात आम्ही नेत असतो. निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग आपण करत असतो, नेचर वॉकचे उपक्रम राबवत असतो. आजवर इको फ्रेंडली क्लबने हजारो सोलापूरकरांना निसर्गाच्या सानिध्यात नेलेलं आहे. विशेषतः महाराष्ट्रातलं सर्वोच्च जे कळसुबाईचं शिखर आहे त्या ठिकाणी आपण सोलापूरकरांना नेलेलं आहे.
रतनगड आहे, लोहगड आहे, पन्हाळगड ते पावनखिंड आहे. राज्यभरातल्या अनेक गड किल्ल्यांना आपण भेटी देत असतो, तिथला निसर्ग अनुभवत असतो आणि त्या ट्रेकच्या दरम्यान त्या भागातल्या पर्यावरण प्रेमींना, अभ्यासकांना आपण बोलावून एक छोटासा संवाद त्यांचा घडवत असतो. म्हणजे त्या भागातला निसर्ग ते कसं जपतायत आणि आपण सोलापूरला येऊन कशा पद्धतीनं त्याचं अंमलबजावणी करू शकतो, असा एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे. तर आता भावी काळामध्ये म्हणजे एक आपण म्हणतो की पर्यावरणपूरक जे विविध उपक्रम आहेत किंवा आता एक निसर्गाची उन्नती करण्यासाठी मग आपली भावी ध्येय धोरण काय असतं? भावी ध्येय धोरण हीच आहेत की आपलं सोलापूर स्मार्ट सिटी होत असताना प्रत्येक सोलापूरकर हा पर्यावरण स्नेही झाला पाहिजे. कारण इको फ्रेंडली ही चळवळ तुम्ही किंवा मी राबवून उपयोग नाही, तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये पर्यावरणपूरक चळवळ वाढली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण हे प्रयत्न करतोय. मला या निमित्तानं सोलापूरकरांना आवाहन करायचं की आपण घरी प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा कमीत कमी वापर केला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला पर्यावरण वाचवता येईल. शिवाय पाण्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे आणि आपले जे सगळे सण आहेत बरोबर ते पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले पाहिजेत. आणि विशेषतः मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की बाबा आपल्या भविष्यासाठी हे आपल्याला करणं गरजेचं आहे. बरोबर. तर सर आपण आज जी चर्चा केली मग त्यामध्ये खास करून आपण जे बोललोय ते सण उत्सवाबद्दल, जे अतिशय प्रिय असे लोकांचे उत्सव आहेत आणि ज्यातून आनंद मिळतो प्रत्येकाला आणि घरातील प्रत्येक परिवाराला देखील मिळतो. मग हे असताना आज या चर्चांती पुन्हा एकदा एक पर्यावरणपूरक रंगपंचमी असेल, दिवाळी असेल किंवा गणेशोत्सव असेल, तर याबाबत पुन्हा एकदा जी आपली माहिती आहे पर्यावरणपूरक कशा पद्धतीने साजरी करतो त्याची एक छोटीशी उजळणी आमच्या दर्शकांना. आत्ताची मुलाखत आपण पाहिलेलीच आहे, त्याच्यामध्ये बरेच विषय आपण कव्हर केलेत. आपलं रोजचं जगणं पर्यावरणपूरक झालं पाहिजे. आपली कृती जी असेल दिवसभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणची, घरातली असेल, ऑफिसमधली असेल किंवा प्रत्यक्ष रस्त्यावरची असेल, ती पर्यावरणाला पूरक असली पाहिजे. पाण्याचा कमीत कमी वापर आपण करू शकतो, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करू शकतो आणि आपण जेव्हा प्रत्यक्ष सार्वजनिक ठिकाणी येतो त्यावेळेला सार्वजनिक ठिकाणी थुंकणं असेल ते आपण बंद करू शकतो. किंबहुना कचरा न करणं असेल, महापालिका किंवा प्रशासन कचरा निर्मूलनासाठी किंवा कचरा संकलनासाठी प्रयत्न करत आहे, पण प्रत्यक्ष कचरा होऊच नाही यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि जेव्हा आपण प्रवासात असतो त्यावेळेला शेजारच्यांशी किंवा प्रवासात भेटणाऱ्या नागरिकांशी पर्यावरणाच्या अनुषंगाने गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्याकडचं काही जाणून घेतलं पाहिजे आणि आपण सोलापुरात काय जे काही करतोय तेही त्यांना सांगितलं पाहिजे. मी जसं की यापूर्वी सांगितले की मुलांना प्रोत्साहन द्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करण्यासाठी. मुलांना निसर्गात न्या, मुलांना युट्यूब चॅनल आपण जे पाहतो युट्यूबच्या माध्यमातून पर्यावरणाशी निगडीत काही माहिती त्यांना रोजच्या रोज दाखवत राहा, वाचण्यासाठी त्यांना काही द्या. आणि विशेषतः आपल्याला शिक्षकांना सुद्धा हे सांगता येईल की पुस्तकांमधलं ज्ञान तर आपण देतच असतो मुलांना, पण पुस्तकाच्या बाहेर पडून पर्यावरणाच्या अनुषंगाने काही घडत असेल जगभरात तर ते सांगा. आता एक घटना आपण पाहतोय की अमेझॉनच्या जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे आणि आपण काय करू शकतो तर एक नागरिक म्हणून आपण पंतप्रधानांना किंवा प्रशासनाला एक पत्र लिहून बाबा याबाबत काही दबाव आणा त्यांच्यावर, या पद्धतीने विनंती करू शकतो. आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण पर्यावरणाच्या कृतीमध्ये सहभागी झालं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे आणि सगळे सण आपले पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले पाहिजे. सर माझी एक शंका अनेकदा बघतो की संक्रांतीचा जो सण आहे त्या दरम्यान देखील अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये, केवळ सोलापूर असेल महाराष्ट्र असेल असं नाही, पतंगोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात आहे. मग त्यामध्ये देखील हानिकारक असं काही आहे का की ज्या पद्धतीनं पर्यावरण आहे आपण त्याचा विचार करत नाही. जनरली आता काय झालंय, पूर्वी आपण पतंग उडवायचो, तुम्ही उडवले मी उडवले, पण आता बाजारामध्ये नायलॉनचा मांजा सर्रास मिळतोय आणि जेव्हा आपण पतंग उडवतो आकाशामध्ये आनंद घेतो आणि हे नायलॉनचा मांजा जेव्हा कटतो आणि तो तसंच टाकून आपण निघून जातो, पण त्याच्यामुळे नेमका काय धोका होतो याचा विचार आपण करत नाही. अनेकदा रस्त्यावर आपण बाईकवरून जाताना अनेकांना गळ्याला कापलेला आहे, अनेक पक्षी प्राणी त्याच्यामुळे अडकून मृत्यू झालेले प्राणी ते पाहतो. पण याचा विचार करायला पाहिजे, कारण कधीतरी तो नायलॉनचा दोरा आपल्या सुद्धा गळ्याला कापू शकतो आणि आपल्या छोट्याशा एखाद्या कृतीतून एखाद्याला इजा पोहोचणार असेल तर तो विचार करायलाच पाहिजे. तर नक्कीच सर आपण आतापर्यंत जे सांगितलं आणि विविध उपक्रमांबद्दल बोललात, तर नक्कीच सर्व सोलापूरकर आणि हा कार्यक्रम पाहणारा प्रत्येक जण या विधायक उपक्रमातून नक्कीच आपलं मार्गदर्शन मोलाचं लाभल्यामुळं यातून पुन्हा जे उत्सव आणि सण आहेत
ते नक्कीच पर्यावरणपूरक साजरे करतील अशी आशा नव्हे तर ठाम विश्वासच आपण या ठिकाणी व्यक्त करूया. आपण आज या चर्चेसाठी BR न्यूजच्या स्टुडिओत आलात. BR न्यूज कडून आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. तर दर्शक हो, आजच्या BR विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा केली सोलापूरचे पर्यावरण प्रेमी पत्रकार परशुराम कोकणे यांच्याशी. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी जयपाल खेडकर सर्व दर्शकांचा निरोप घेतो. नमस्कार.